मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद कायम. फडणवीसांचा वाहनाने पुणे मुंबई पुणे प्रवास. जून पूर्वी कर्जमाफी करणार. कांदा उत्पादकांना सुद्धा दिलासा मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. नदीपात्राचा अंदाज न आल्यामुळे कुटुंबियांसमोरच मुलाचा बुडून मृत्यू. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावातली घटना. शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवर. नाशिकमधल्या प्रतिष्ठित क्लास चालकांची सुद्धा चौकशी होणार. फुटलेला पेपर. नांदेडमध्ये पालकानं 10 लाखांमध्ये खरेदी केल्याची शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणात पालकही सीबीआयच्या रडारवर. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मंत्री राधाकृष्ण विखेंकडून केराची टोपली. विखेंकडून बैठका, उद्घाटन समारंभांसह कार्यक्रमांचं आयोजन. झिशान सिद्दीकींची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता. सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून सही. मात्र तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत अशा चर्चा सुरू. पार्थ पवार यांनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. शेती संदर्भातील कारणासाठी भेट झाल्याची फडणवीसांची माहिती. रोहित पवार यांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. आनंद परांजपे यांनी घेतली शरद पवारांची भेट. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परांजपे शरद पवारांच्या भेटीला पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भेटीनंतर परांजपेंचं स्पष्टीकरण. कल्याण रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार. एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे पोलिसांच्या ताब्यात. "50 वर्षात कोकणातला शेतकरी पहिल्यांदा काहीतरी मागतोय. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास उद्रेक होईल. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासकीय पुरस्कार केले परत. पुण्यातील टीडीआर प्रकरणामध्ये न्याय मिळत नसल्याची केली होती तक्रार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दखल घेत निकालाला स्थगिती. खरीपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीनं शेतकरी चिंतेत. रासायनिक खतांच्या बॅग मागे 225 ते 375 रुपयांची वाढ. उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतीमालाला हमीभाव देण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम. गरज नसलेल्या महामार्गासाठी इतका आटापिटा का? राजू शेट्टी यांचा सरकारला प्रश्न. रत्नागिरीमध्ये वादळी पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी पुन्हा महागला. सीएनजीच्या दरामध्ये महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ. गोकुळचं दूध 2 रुपयांनी महागणार. 21 मे पासून कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कोकणात दरवाढ लागू होणार. HSRP नंबर प्लेटसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ. 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई. 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP बंधनकारक. वाशिममध्ये पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी. अकोला नाका परिसरातील पेट्रोल पंपवरचा प्रकार. डिझेलसाठी लागलेल्या गर्दीमधून आणि रांगांमधून हाणामारी. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी सर्रास काळाबाजार सुरू. भाविक आणि एजंट यांच्यामधील आर्थिक व्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल. प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 5 जणांचे 1000 रुपये स्वीकारले. आंध्र प्रदेशमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या अपत्यासाठी रोख रक्कम. राज्याच्या घटत्या लोकसंख्येमुळे मुख्यमंत्री नायडू यांचा निर्णय.
चांदीच्या आयातीवर नवे निर्बंध. चांदीच्या आयातीसाठी आता परवानगी बंधनकारक. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. युद्धातून वाट काढत 20,000 टन LPG घेऊन जहाज भारतात. सिमी नावाचं जहाज गुजरातच्या दीनदयाल बंदरात दाखल.